हो. टेक्स्ट बुक मधला पेज नंबर 88. 88 एक अनसॉल्व प्रॉब्लेम आहे जर्नलचा, प्रॉब्लेम नंबर 5. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ कुणाल कुणाल स्टोर. स्टोअर्स. 2018 ऑगस्ट 1 तारीख. आपण खाली इथं जर्नल बनवलेलं आहे पहा, इन द बुक्स ऑफ कुणाल स्टोअर्स आहे का. आपल्याला 2018च्या कोणत्या महिन्यातली, ऑगस्ट महिन्याची 1 तारीख. काय ट्रान्झॅक्शन आहे रे पहिला. परचेस गुड्स ऑफ 90,000 10% ट्रेड डिस्काउंट आणि 10% कॅश डिस्काउंट. केवढ्याला माल घेतला. 90,000ला. हां, त्याला 10% कोणता डिस्काउंट आहे. ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट पण 10% आहे. ओके ओके. हां, कॅश डिस्काउंट 10% आहे. कोणाकडून माल घेतला. राकेश कडून. किती पैसे दिले का फक्त त्याला आपण. 1/3 अमाऊंट पेड बाय चेक. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा इथं काय करावं लागेल माहिती आहे का. बघा बरं का, 1 तारखेचं ट्रान्झॅक्शन पहिल्यांदा याची अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागतील, आहे की नाही. मी एक काम करतो, त्याला इथं कॅल्क्युलेशनला जागा सोडून देतो आणि जर्नल खाली घेतलं. आता मला सांगा केवढ्याचा माल येतो. 90,000चा ना. 90,000चा माल आहे. त्याला 10% ट्रेड डिस्काउंट पण आहे. तुम्हाला माहिती आहे ट्रेड डिस्काउंट हा दोन्ही प्रकारच्या ट्रान्झॅक्शनला असतो, म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन असो किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन. पण कॅश डिस्काउंट मात्र फक्त कुठे असतो. कॅशलेस असतो. कॅश ट्रान्झॅक्शन. मग आपण पहिल्यांदा वर्किंग करू. इथं थोडंसं पहा काय वर्किंग येत आहे. 90,000. बरं, पहिल्यांदा 90,000 रुपये घेतले आपण. त्याला 10% कोणता डिस्काउंट आहे. ट्रेड म्हणजे किती गेले ग. 9,000. किती राहिले साक्षी मग. 81,000. आता या 81,000पैकी तुमचे कॅश ट्रान्झॅक्शन किती आहे आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन किती आहे. काय सांगितलं नीट बघा. राकेश कडून माल घेतला, 1/3 अमाऊंट चेकने पेड केली ना फक्त. हो. जेवढी अमाऊंट आपण दिली तेवढ्यालाच कॅश डिस्काउंट भेटेल ना. मग तुम्ही 81,000चे 1/3 किती. 81,000चे 1/3 किती. 27,000. हो, बघ ना 1/3 म्हणजे काय. 81,000 गुणिले 1/3. मग 3 1 3, 3 2 6, 2 उरले. 3 7 21, किती उरले. किती आले. 27. आणि उरलेले 54,000 रुपयाचं उधार घेतला ना आपण. कोणाकडून. राकेश कडून. बरोबर ना. मग मला सांगा आता हा जो ट्रेड डिस्काउंट आहे आपण हिशोबात लिहितो का. तर कॅश डिस्काउंट 27,000 म्हणजे याचे 10% म्हणजे 2,700 रुपये ना. यस यस यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. मला सांग ट्रेड डिस्काउंट हिशोबात लिहितो का आपण. ट्रेड डिस्काउंट नाही. मग हे वरचे 90,000 सुद्धा येणार नाही, बरोबर ना. माल खरेदी केवढ्याचा केला म्हणजे तुम्ही फक्त 81,000, बरोबर ना. मग आता सांग कॅश डिस्काउंट या दोन्ही पैकी कोणत्या याला येईल. 27,000ला का 54,000ला. 27ला. किती टक्के आहे ग. 2,000चे 10%. 10%. कोणता डिस्काउंट. कॅश. किती राहिले ग मग. 2,700. 2,700 गेले. किती मधून. 27 मधून. किती राहिले मग. 24,300. तेवढे पैसे रोख दिले का आपण. नाही, चेकने दिले. म्हणजे काय नाव लिहावं लागेल मला. बँक अकाउंट. बँक. सांग बरं इथं मालाची खरेदी का विक्री. परचेसेस आहे ना. हां, परचेसेस डेबिटला येईल का क्रेडिटला येईल. डेबिटला. परचेस डेबिटलाच येतात. हो,
मग आता तुला याच्यावरून मला एंट्री सांगता येईल का? काय काय येईल एंट्रीमध्ये सांग बरं. कोणता डिस्काउंट येईल? 9,000 येणार का 2,700 येणार? कोणता डिस्काउंट लिहितो आपण? डिस्काउंट काय डिस्काउंट? ट्रेड डिस्काउंट लिहितो का? कॅश डिस्काउंट. नाही. मग एंट्री कशी होईल इथे? परचेसेस अकाउंट डेबिट. किती रुपयाचा माल घेतला तुम्ही? 81,000. हा 81,000. 81,000. टू बँक अकाउंट किती रुपयाचा चेक गेला? 24,300. 24,300. या ठिकाणी डिस्काउंट फायदा आहे ना? हो. हो. टू डिस्काउंट अकाउंट किती रुपये? 2,700. आणि टू क्रेडिट द राकेश गिवर. अकाउंट. क्रेडिट द क्रेडिटर. राकेश. कोण क्रेडिटर झाला आपला? राकेश. किती राकेश. रुपयाचा? 54,000. 54,000. सांग बरं मग एंट्री. चल मला पटकन आता. परचेसेस अकाउंट डेबिट 81,000. ओके. टू बँक अकाउंट परचेसेस अकाउंट डेबिट किती? 81,000. हा. टू बँक अकाउंट टू बँक अकाउंट सर एक मिनिट वर घ्या ना. अमाऊंट बघायची. कुठे गेली? हा 27,000. नाही. टू टू बँक बँक अकाउंट 24,300. शाबास. टू बँक अकाउंट किती? 24,300. हा. टू डिस्काउंट या डिस्काउंटला काय म्हणायचं ग? अलाउड का अर्न? अर्न On. हा. किती रुपये? 2,700. हा. आणि टू राकेश अकाउंट 54,000. टू राकेश अकाउंट 54,000. किती? 54,000. बघा बरं बरोबर आहे का एंट्री? नॅरेशन लिहू का? हो. काय नॅरेशन आहे? बिन परचेस गुड्स हा. फ्रॉम हिम ॲट 10% TD and ट्रेड डिस्काउंट 10% कॅश 10% डिस्काउंट CD PD only 1/3 amount अमाउंट paid by थिक check. हे झालं त्याचं नॅरेशन. नॅरेशन. आलं का लक्षात? हो. ओके. हो. आता दुसरी एंट्री करायची आपल्याला. सांगा दुसरी एंट्री. पहिली एंट्री थोडीशी मोठी होती. 5 तारखेला काय सांगितलं रे? ओपन करंट स्टेट बँक ऑफ इंडिया बाय डिपॉझिट. हा. म्हणजे मला सांगा, तुम्ही बँकेमध्ये पैसे भरले का बँकेतून काढले? भरले. डिपॉझिट केले फिर भरले म्हणजे कॅश गोज आउट. हा कॅश गोज आउट. मग काय एंट्री होईल का साक्षी? सांग 5 तारखेला. कॅश अकाउंट डेबिट नाही रे 60,000. नाही 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 नाही. बँक अकाउंट डेबिट. व्हेरी गुड सौरभ. काय एंट्री होईल? बँकेत पैसे भरले ना? हा सर सॉरी. बँक अकाउंट डेबिट किती रुपये भरले? 60,000. 60,000. 60,000. तू काय रे? टू कॅश अकाउंट कॅश अकाउंट. तू कॅश अकाउंट. शाबास. कॅश अकाउंट किती रुपये? 60,000. नॅरेशन. बिंग ओपन करंट कॅश अकाउंट डिपॉझिट असं लिहिलं तरी चालेल. बँकेत पैसे भरले. बँक कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. हां. पुढचं वाच रे. कॅश परचेसेस म्हणजे काय रे? कॅश परचेसेस म्हणजे रोख खरेदी गेली.
रोख खरेदी केली. म्हणजे परचेस कशाची? केला पण कॅश दिली आपण जे सांगा. परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश डेबिट पेड केली. हा शाबास, व्हेरी गुड. हा माल खरेदी केला ना. परचेसेस अकाउंट डेबिट. परचेसेस इज एक्सपेन्स है ना. हो परचेसेस अकाउंट डेबिट किती रुपये होते रे? 85,000 हा टू कॅश अकाउंट डेबिट सॉरी टू कॅश अकाउंट 85,000. 85,000. नरेशन काय? बिंग बिंग कॅश परचेसेस. कॅश परचेस. ठीक आहे. नंतर ट्रान्झॅक्शन काय पुढचा? 10 तारखेला Goods sold on credit to sell rupees 20,000 at 10% trade discount. रोख विकला का उधार विकला? क्रेडिट उधार म्हणजे याच्यामध्ये कॅश येणार का? नाही. मग कॅशच्या ऐवजी कोणाचं नाव येणार? तुषार. 10% ट्रेड डिस्काउंट आहे म्हणजे 20,000चे 10% किती रे? 2,000. लिहायचे का ते? 18,000 द्यायचे. 18,000. 18,000 शाबास. मग सांगा माल विकलेला आहे म्हणजे सेल्स का परचेस? सेल्स. सेल. सांगा काय, कोण सांगतो एंट्री? तुषार अकाउंट डेबिट हा किती रुपये? 18,000 ओके. टू सेल्स अकाउंट 18,000. सेल्स अकाउंट 18,000. 18,000. व्हेरी गुड. नरेशन बिंग काय होतं क्वेश्चन? बिंग सोल्ड गुड्स हा ऑन क्रेडिट पण लिहायचं सर. टू हिम ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट. लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही तसं. ठीक आहे. हो ओके. आता पुढचा ट्रान्झॅक्शन वाचायचा आपल्याला. आता पुढचा ट्रान्झॅक्शन काय आहे? पेड सॅलरी. Paid सॅलरी salary. अकाउंट. पगार दिला. हा सॅलरी अकाउंट डेबिटेड 40,000. 40 का 4 आहे? 40 ना सर. 4,000. बुक मध्ये आहे बघ, पेज नंबर 88 वर आहे बुक मध्ये. नाही 85 वर आहे. 85 वर आहे का? हो. बरं, बुक मध्ये 85 पेज वर नाही का? 4,000 हा 4,000. सांगा काय एंट्री करायची मग? सॅलरी अकाउंट डेबिट 4,000 टू कॅश अकाउंट. बरं, नवीन पानावरच घेतो मी. चला, सॅलरी अकाउंट किती तारखेला होतं रे? 12 ना? हो. हां, काय एंट्री करायची साक्षी? सॅलरी अकाउंट डेबिट 4,000 टू कॅश अकाउंट 4,000. सॅलरी अकाउंट डेबिट 4,000 4,000 टू कॅश अकाउंट 4,000. नरेशन बिंग सॅलरी पेड. बिंग पेड सॅलरी. ओके, चालेल. सॅलरी पेड केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके. हो. पुढचा ट्रान्झॅक्शन काय पहा? तुषार रिटर्न गुड्स हां ऑफ रुपीज 250. हां, तुषारकडून आपल्याला माल परत आला ना? हो. घेतलेला माल परत आला का विकलेला माल परत आला? विकलेला माल परत आला सर. विकलेला आपला माल. लॉस. मग जेव्हा आपण त्याला विकला होता तेव्हा आपण तुषार टू सेल्स केलं Return? बरोबर ना? आउटवर्ड नाही. इनवर्ड. इनवर्ड. हां, इनवर्ड किंवा त्याला सेल्स रिटर्न असंही म्हणतो आपण. सेल्स रिटर्न असं आहे म्हणतो. हां, मग सेल्स नाव क्रेडिटला आहे ना? हो मग माल परत आला म्हणजे कम सीन ना? हो. मग काय करणार? सेल्स रिटर्न डेबिटला लिहिणार का क्रेडिटला लिहिणार आता? डेबिटला. शाबास. डेबिट. आता डेबिट. डेबिटला. काय लिहिणार मग तुम्ही?
सेल्स रिटर्न सेल्स रिटर्न इनवर्ड. अकाउंट डेबिट. सर इनवर्ड नाही लिहायचं. हां रिटर्न इनवर्ड लिहिलं तर चालेल ना. तू कोणाकडून? तुषार तुषारचा अकाउंट. तुषारचा अकाउंट. मी मागच्या 250. लेक्चरला तुम्हाला सांगितलं सेल्स रिटर्नला काय म्हणतात, परचेस रिटर्नला काय म्हणतात. बिंग काय? रिटर्न हां. गुड्स. सर जी डबल झाला नाही सर, गुडची स्पेलिंग चुकली. हां ओके थँक्यू. आलं बरोबर आहे का? हो. बिंग रिटर्न गुड्स फ्रॉम हिम. हिम. बरं पुढचं सांग बरं. काय पुढचं? गुड्स टेकन बाय कुणाल फ्रॉम हिज प्रायव्हेट यूज. बरं म्हणजे काय रे? कुणालने कोणासाठी माल घेतला? स्वतःसाठी. स्वतःसाठी घेतला. स्वतःसाठी माल घेतल्यावरती आपण काय लिहितो? ड्रॉइंग. ड्रॉइंग. शाबास. आणि ड्रॉइंग नेहमी डेबिटला असतं का क्रेडिटला असतं? डेबिट. ड्रॉइंग नाव नेहमी डेबिटला असतं का क्रेडिटला असतं? डेबिटला. शाबास. ड्रॉइंग अकाउंट डेबिट. केवढ्याचा माल घेतला रे त्याने? 2000. टू काय लिहायचं माहिती ना? स्टॉक अकाउंट. स्टॉक ऑफ गुड्स. किंवा तुम्ही याला परचेसेस लिहिलं तरी चालतं बरं का. हो. हॅलो. हां बिंग गुड्स टेकन फॉर काय? पर्सनल. हां पर्सनल यूज. पर्सनल यूजचा मी समानार्थी शब्द लिहिला. काय? सेल्फ यूज. सेल्फ यूज. पुढची तारीख किती आहे पहा बरं. 20. काय Purchase transaction? laptop of rupees 40,000 from Joshi Electronics at 18% GST and paid by check. बर आता इथे जीएसटी आला ना. 18 हां 18%. परचेसचा जीएसटी का सेलचा जीएसटी? परचेसचा आहे. मग इनपुट का आउटपुट? इनपुट. 40,000चे 18% काढायचे पहिल्यांदा आपल्याला. हो. ट्रान्झॅक्शन रोख आहे का उधार आहे? उधार आहे. सर बँकतून गेलेले आहे ना. हा बँकेतून गेलेले पण दिला रोख चेक आहे, दिला ना लगेच. हां रोख आहे, सर. रोख आहे. मग जोशी इलेक्ट्रॉनिक्सचं नाव येईल का ट्रान्झॅक्शन मध्ये एंट्री मध्ये? नाही. नाही आलं. नाही येणार. मग आपल्याला फक्त काय करायचं? 18% GST काढायचा. हा 18% जीएसटी. किती रुपयावरती 18%? 40,000. 40,000. 40,000चे 10% किती रे? 4,000. 4,000. 20% किती? 8,000. 8,000. 8,000. 1% 400. 2% किती? 800. 800. मग किती मधून किती वजा केल्यावर 18% मिळतील? 8,000 8,000 मधून 800 minus. 800 गेल्यावर किती राहिले मग? 7,200. 200. मग 7,200 रुपये तुम्हाला निम्मे पैसे सेंट्रल जीएसटी आणि निम्मे पैसे स्टेट जीएसटी. बरोबर ना? हो. काय घेतला आपण? माल घेतला का लॅपटॉप घेतला? लॅपटॉप घेतला. किती तारखेला घेतला? 20 तारखेला. सांग बरं. आता लॅपटॉप घेतला, जीएसटी मुळे लॅपटॉपची किंमत वाढेल का कमी होईल? वाढेल. 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 मग तो आपला तोटा आहे ना. हो. हो. काय लिहिणार मी? लॅपटॉप अकाउंट डेबिट. किती रुपये? 40,000. 40,000. बर नंतर इनपुट इनपुट CGST. GST अकाउंट. डेबिट. हा किती रुपये रे आता? 3,600. शाबास. 3,600. 600. पुन्हा इनपुट GST अकाउंट डेबिट 3,600. किती रुपये? 3,000.
600. 600. आणि टू बँक अकाउंट बँक अकाउंट तो बँक अकाउंट. किती रुपये दिले रे बँकेतून? 47,200. 200 47,200. नरेशन काय रे? Being bought laptop amount paid by at 18% GST. हा Amount paid by check. बरोबर आहे. हो. हो. पुढचा ट्रान्झॅक्शन काय? पुढचा ट्रान्झॅक्शन रेंट पेड रेंट बाय चेक. भाडं दिलं सांगा 22 Rent तारखेला भाडं account दिलं. debit. Rent account debit to bank account. बँक अकाउंट किती रुपये 15,000. भाडं दिलं रे? 15,000. काय एंट्री होईल मग? Rent account debit 15,000 ओके. to bank account 15,000. नरेशन Being paid rent by check. पेड रेंट बाय Check. ओके. नंतर काय? पंचवीस तारखेला काय केलं आपण? Purchase motor car worth rupees 2 lakh for cash at 18% GST and paid by bank. पुन्हा परचेस आहे ना आता. हो. मग जीएसटी इनपुट का आउटपुट? Input. सांगा 18%. 1 लाखाचे 18% म्हणजे 18,000. तर 2 लाखाचे 18% म्हणजे 30,000. 36,000. 36,000. मग 36,000चे मला अर्धे करावे लागतील ना. हो. हो. पैसे दिले ना रे 18,000. आपण. पैसे दिले ना. हो. मग टू बँक बँक. हा टू बँक. सांगा परचेस मोटर कार आहे. मग परचेसेस लिहायचं का मोटर कार लिहायचं? मोटर मोटर कार कार. किती तारखेला? 25 तारखेला. 25ला. काय येईन 25ला? मोटर कार अकाउंट. मोटर कार अकाउंट डेबिट. डेबिट केवढ्याची मोटर कार घेतली? 2 लाख रुपये. 2 लाख. शाबास. इनपुट CGST अकाउंट हा 18,000. So CGST ओके. account debit हा 18,000 18,000. अरे वा. हा and input इनपुट SGST account SGST debit अकाउंट 18,000. डेबिट 18,000. किती रुपये? तू काय रे? To bank Bank account किती द्यायचे? 2,36,000. 2,36,000. ओके. समजली का एंट्री? हो. हो. नरेशन Being purchase motor car हा on 18% GST. परचेस मोटर कार ॲट 18% GST. जीएसटी. ठीक आहे. हो. अमाऊंट पेड बाय चेक असं लिहिलं तरी चालेल. चालेल. ठीक आहे. नंतर पुढची एंट्री किती तारखेची आता? 26. काय 26ला? Goods distribute as free sample rupees Free 4,000. sample. So free sample असेल ना डेबिटला? हा फ्री सॅम्पल लिहिलं तरी चालेल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट लिहिलं तरी चालेल. अच्छा. मग काय लिहायचं आपण फ्री सॅम्पल? फ्री सॅम्पल लिहिलं तरी चालेल, ॲडव्हर्टाइजमेंट लिहिलं तरी चालेल. आपण आता फ्री सॅम्पल लिहू. ओके. 4,000. हो. हां. मग मला सांग फ्री सॅम्पल डेबिटला का लिहिलं? कारण फ्री सॅम्पल इज आवर एक्सपेन्स Free किंवा sample. इज आवर लॉस. बरोबर ना? हो. हो. व्हॉट गोज आउट? गुड्स गो. मग गुड्स गोज आउट. मग नुसतं गुड्स लिहायचं का स्टॉक ऑफ गुड्स लिहायचं?
Stock of goods. स्टॉक ऑफ गुड्स. परचेसेस Free sample. हा परचेसेस Free sample. Account debit 4,000 to stock of goods. 26 तारीख ना. हो. फ्री सॅम्पल. Free sample account debit त्याला मी 4,000. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट असं पण लिहू शकतो. ठीक आहे. हो. किती रुपये? 4,000 हां to stock of goods स्टॉक ऑफ गुड्स. account 4,000. नरेशन. Being Good distributed in free sample. in free sample. Being goods distributed as Free sample. पुढे 28 आहे पुढं. पुढचा 28 ला काय रे? Purchase goods from Amit of rupees 60,000 on credit. Sir, सांगा मग. purchases account debit to Amit's account. क्या बात आहे, व्हेरी गुड. अरे बाकीचे बोला जरा. अरे कॅश किती होती सर? 28 तारखेला काय? कॅश किती होती? परचेसेस अकाउंट डेबिट पाहावा लागत. डेबिट तू काय? टू अमित अकाउंट. अमितचा अकाउंट. अमित's account. किती अमाऊंट होती रे? 60,000. 60,000. ओके. 60,000. हा 60,000. 60,000. नरेशन काय? Being purchase goods on credit. जीएसटी वगैरे डिस्काउंट वगैरे काहीच नाही आहे ना. हो. हां. पुढचं ट्रान्झॅक्शन आता काय? पेड बाय ECS कॅश टू अमित ₹58,500 हू अलाउड डिस्काउंट ₹1,500. अरे आपण आता अमितकडून 60,000चा माल घेतला ना. हो. अमितचे आपल्याला 60,000 द्यायचे, परंतु आपण ECS म्हणजे काय? Online payment. ऑनलाईन पेमेंट. ऑनलाईन पेमेंट. इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस. सर्व्हिसेस. हा, मग आपण ऑनलाईन पेमेंट केलं म्हणजे पैसे आपल्या खिशातून गेले का बँकेतून गेले? बँकेतून. या ठिकाणी डिस्काउंट किती येईल? 1,500. हा डिस्काउंट आपला फायदा का तोटा रे? तोटा. नाही तोटा अलाउड ना. काय तोटा येईल? अमितला पैसे दिले का अमितकडून घेतले? दिले. जास्त दिले का कमी दिले? कमी दिले. फायदा आहे सर. किती द्यायचे होते? 60,000. दिले किती? 60,000 द्यायचे होते. 58,500. 58,500. फायदा झाला का तोटा झाला? Total. फायदा झाला. अरे कॉमर्स विद्यार्थी आपण. Total. फायदा झाला. कोण आहे रे तोट्यावाली ती? वारे. अरे द्यायचे होते 60,000, दिले 58,500. जास्त दिले का कमी दिले? कमी दिले ना कमी सर. दिले. फायदा झाला. ज्या वेळेला आपण आपल्या व्यापाऱ्याला कमी पैसे देतो आणि डिस्काउंट मिळवतो म्हणजे हा डिस्काउंट आपला फायदा का तोटा? फायदा. 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 मग सांगा बरं, फायदा जर्नल एंट्री मध्ये डेबिटला जाईल की क्रेडिटला जाईल? क्रेडिटला. फायदा क्रेडिटला. काय एंट्री होईल सांगा बरं? बँकेतून पैसे गेले ना. हो. कशावरून? ECS into the हा ECS आहे ना, म्हणजे बँकेतून पैसे. ECS. कोण सांगता एंट्री मग काय होईल? डेबिट द रिसिव्हर. घेणारा कोण? Amit. अमित. Amit account debit. किती रुपये का अमित अकाउंट डेबिट? 60,000. शाबास. 60,000 रुपये. हा. टू To Bank. bank account. बँक अकाउंट शाबास. 58,000.
100. 500. टू Discount Discount account. received. Discount received account डिस्काउंट 1500. 30 तारखेला सांगा मग पहिल्यांदा. Amit's account debit Debit. 60,000 ओके. to bank account किती? 58,500 हा. आणि टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 1,500. 1,500. डिस्काउंट ऑरनं पण म्हणू शकतो ना आपण त्याला. हो. हो 1000. 1,500. नरेशन काय? हो. Being paid Being- टू अमित ECS. him by ECS नाही चेक. चेक नाही ECS नाही का? हाँ ECS है. अँड काय केलं आपण? डिस्काउंट Discount. और म्हणजे आपल्याला फायदा झाला ना. हो. हा पुढचं सांगा बरं. दाखवा ना पुढचं. वाचा 30 तारखेला. Sold Sold goods. 5,000 at loss of rupees 1,000. म्हणजे काय ग? Discount दिला असं सर तिथे. डिस्काउंट नाही तर लॉसच म्हटलंय ना. लॉसच लिहावं लागेल ना आपल्याला. लॉसच हो केवढ्याचा माल विकला 5,000चा. 1,000. आणि लॉस किती झाला? 1,000. 1,000. 1,000. म्हणजे मग पैसे किती आले? 4,000. 4,000. रोख आहे का उधार आहे? रोके. रोक का बरं रोख आहे? सर लॉस अकाउंट डेबिट. तिथं नाव नाही ना कोणाचं. शबास नाव नाही कोणाचं. सांग बरं पहिल्यांदा व्हॉट कम्स इन. काहीच नाही आलं. कॅश कम्प्लेंट. का बरं काहीच नाही आलं? हा रोक आहे ना बरोबर. कॅश कम्स इन. कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट debit. 4,000. 4,000. किती रुपये? 4,000. लॉस अकाउंट. लॉस अकाउंट लॉस ऑन सेल ऑफ टू राईट. डेबिट. सेल ऑफ गुड्स मोठं नाव आलं Debit. का नाही? 1,000. लॉस ऑन सेल ऑफ गुड्स अकाउंट डेबिट किती रुपये? 1,000. 1,000. आणि तू काय रे? टू सेल टू सेल्स अकाउंट. 5,000. 5,000. नरेशन बिंग सेल्स. Sold goods. सोल्ड गुड्स ऑन लॉस. Loss. कसा विकला माल आपण? विकला. लॉस झाला. तोट्यात विकला. आणि शेवटचा ट्रान्झॅक्शन काय आता? Sold good or 20,000. रोख आहे का उधार आहे सांगा बरं. रोख आहे का उधार आहे? रोक is रोक. सांगा मग 20,000. काही डिस्काउंट नाही GST नाही काही Cash नाही. account debit. Cash account debit to sales account किती 20,000. रुपये? 20,000. 31 तारखेला तुम्ही काय? Cash account debit. किती? सर अकाउंट चुकलं ना सर. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट. 20,000. बर. नरेशन बिंग सेल्स गुड्स. Being sold goods. बर. झालं का? संपली सर. मग तर नंतर total. आपल्याला काय करायचं? टोटल करायचं. Total. Total. अशा पद्धतीने हा ट्रान्झॅक्शन पूर्ण झालेले आहेत सगळे. आणि आपल्याला आता या जर्नलची काय करायची? टोटल करायची. Total. 81,000, 81 आणि 60, 141, 141, 131,
26 226 226 226 246 256 254 258 258 200 81,000 60,000 1,41,000 1,41,000 2,26,000 2,26 2,54 2,44 कॅल्क्युलेट 2,44 2,48 2,48 250 2,48 2,50,000 250 2,50,000 450 2,57,450 2,97,450 3,12,450 5,12,450 5,48,450 5,52,450 6,02,450 6,12,450 6,12,450 6,62,450 6,67,450 6,88,450. मी आता फास्ट बेरीज केली, कदाचित बेरीज बरोबर आहे का नाही जरा चेक करा. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला मॅन्युअली बेरीज करायची आहे. कॅल्क्युलेटर आपल्याला अलाउड आहे का नाही? नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने जर्नलची बेरीज सुद्धा दाखवायची असते. समजलं का? प्रॉब्लेम पेज नंबर 85 हो त्यावरती 5 नंबरचा प्रॉब्लेम आहे. थँक्यू व्हेरी मच सर त्याची फॉर वॉचिंग दिस ते व्हिडिओ. स्क्रीनशॉट आहे ना सर, ते स्क्रीनशॉट काढू द्या, नाही तर तुम्ही PDF पाठवून द्या. PDF पाठवू का मी तुम्हाला? हो. हो PDF